महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। राहुल गांधी यांनी केंद्रीय महिला बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांना पत्र, मानधन वाढविषयी मोठी अपडेट, पेन्शन ग्रॅज्युटीबाबतही गुड न्यूज। पाहूया बातमी सविस्तर, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तत्पूर्वी चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा। अंगणवाडी सेविका मदतनीसांच्या मानधनात वाढ करा। नवी दिल्ली। अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांचे योगदान महत्त्वाचे आहे। त्यांच्या तक्रारीचे निराकरण केले पाहिजे, यासाठी त्यांच्या मानधनात वाढ करणे, निवृत्ती कामगार आणि मदतनीसांना भत्ता देणे, त्यांच्या कामाच्या परिस्थितीत आणि सामाजिक सुरक्षिततेत प्रगतिशील सुधारणा मार्ग तयार करणे, या 3 गोष्टी केल्या पाहिजेत, असे आशेचे पत्र लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी केंद्रीय महिला व बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांना लिहिले। आपल्या पत्रात राहुल गांधी म्हणाले की मी अलीकडेच अखिल भारतीय अंगणवाडी कर्मचारी समितीच्या एका शिष्टमंडळाला भेटलो आणि त्यांना येणाऱ्या आव्हानावर चर्चा केली। मी सुचवलेली पावले सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेल्या गोष्टीचे पालन करणारे आहे, तसेच कठोर परिश्रम करणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांबद्दल देशाची कृतज्ञता देखील दर्शवणारे आहेत। अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या एकात्मिक बालविकास सेवा कार्यक्रमाचा कणा आहेत। कुपोषणाशी लढा देऊन तसेच पूर्व प्राथमिक शिक्षण देऊन महिला आणि मुलांसाठी अथक सेवा त्या करतात। कोविडच्या संकटादरम्यान त्यांनी वैयक्तिक जोखीम पत्करून ठरवल्यापेक्षा जास्त काम केले। देशाच्या विकासासाठी कठोर परिश्रम करूनही दुर्दैवाने अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना अपुरे वेतन मिळत आहे, त्यातही सामाजिक सुरक्षेचा अभाव आहे, असे राहुल गांधी म्हणाले। राहुल गांधी म्हणाले की शिष्टमंडळाने उपस्थित केलेल्या सर्वात तातडीच्या मुद्द्यापैकी एक म्हणजे ग्रॅज्युटी न मिळणे। सर्वोच्च न्यायालयाने अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना औपचारिक कामगार म्हणून मान्यता देऊन त्यांना पेमेंट ऑफ ग्रॅज्युटी कायदा 1972 अंतर्गत ग्रॅज्युटीचा अधिकार देऊन जवळजवळ 3 वर्ष उलटून गेले। मात्र भारत सरकारने या निकालाची अंमलबजावणी करण्यासाठी कोणतेही पाऊल उचललेले नाही, असेही राहुल गांधी म्हणाले। आपण चॅनलवर नवीन आहात तर असेच नवनवीन व्हिडिओसाठी महाराष्ट्र न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा।